प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आज ज्या पण काही घटना, गोष्टी, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती जे पण काही आकर्षित होत आहे, इट इज जस्ट बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. एका विशिष्ट व्यक्तीमुळे किंवा ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत तो आपण स्वतः. राईट. आपण स्वतः ज्या आपल्या फ्रिक्वेन्सीज आहेत ह्या फ्रिक्वेन्सी अनुसार दोन प्रकारच्या फ्रिक्वेन्सी, एक पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, एक निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ज्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही व्हायब्रेट होत आहात त्या फ्रिक्वेन्सी अनुसार तुम्ही तुमच्या गोष्टी जीवनामध्ये काही इन्सिडेंट, इव्हेंट्स आकर्षित करत आहात. राईट. आता याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एका क्लासरूम मध्ये सुद्धा पाठीमागचे लास्ट बॅक बेंचर्स ज्याला म्हणतात, खोडकर मुले सुद्धा त्यांची एक युनिटी बनवतात. ते सुद्धा एकत्रित येऊन बसतात. राईट. म्हणजे ज्यांच्याशी त्यांचे मॅच, व्हायब्रेशन मॅच होतात, स्वभाव मॅच होतात किंवा जे एकमेकांबरोबर कॉम्पॅटिबल आहेत असे व्यक्ती एकत्र यायला सुरुवात होते. आणि हा सायंटिफिक प्रयोग केला गेला होता. ज्या बेटावर, म्हणजे एक असं आइसलँड की जिथे एरोप्लेन लँड केलं आणि त्या एरोप्लेनमध्ये काही व्यक्ती, ग्रुप ग्रुप ऑफ पीपल, परंतु सगळेजण तिथे लँडिंग झाल्यानंतर, उतरल्यानंतर त्यातील काही व्यक्ती जे सेम प्रोफेशन मध्ये होते यांनी आपला स्वतःचा एक ग्रुप बनवायला सुरुवात केली. म्हणजे 4, 5, 10, 15 सेम प्रोफेशन मधले लोक एकत्रित यायला सुरुवात झाली. ऑटोमॅटिक. का? कारण त्यांच्या ज्या फ्रिक्वेन्सी ते इमिट करत होते, ज्या फ्रिक्वेन्सी ते रिलीज करत होते, त्यानुसार हे व्यक्ती एकमेकांना आकर्षित करत होते. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सजीव, ह्या पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव सृष्टी एकमेकांना सिग्नल एमिट करत आहेत. राईट. जसं आपण पाहिलं की आपलं विश्व किती व्यक्तींचं आहे? अप्रॉक्सिमेटली 150, 150 पेक्षा जास्त नाही. 150, 150 लोकांचं हे जग आहे जास्तीत जास्त. लग्न समारंभावरून तुम्ही हे ठरवू शकत नाही की त्या व्यक्तीचं विश्व फार मोठं आहे. ओळख, परिचय असणं गोष्ट वेगळी आहे आणि कम्युनिकेशन करणं गोष्ट वेगळी आहे. राईट. नावाने काही व्यक्तींना, मोठमोठे राजकीय नेते किंवा पुढारी आहेत यांना सर्वच लोक कदाचित नावाने ओळखत असतील त्यांना, परंतु ते तुम्हाला ओळखत नाहीत. हे फक्त काय आहे की ओळख, परिचय, तोंड ओळख. राईट. परंतु विश्व ज्याला म्हणतात की माझ्या विश्वात किती व्यक्ती सक्रिय आहेत ते फक्त 150 आहेत. आणि ह्या 150, 150 लोकांना जर प्रभावित करायचं असेल तर तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. आणि त्यातल्या त्यात ज्या कार्यक्षेत्रात आपण आहोत, ज्यांच्याशी आपलं रेग्युलर काही रिलेशन किंवा डिस्कशन किंवा कम्युनिकेशन होत आहे, अशा व्यक्तींबरोबर आपलं इन्फ्लुएन्स करण्यासाठी किंवा आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी त्या व्यक्तींमध्ये आपल्याला प्रोजेक्शन निर्माण करावं लागेल. म्हणून सर्वात आधी ग्रॅटिट्यूड लिस्टमध्ये सुद्धा जे रिलेशनशिप आपल्याला डेव्हलप करायचं आहे, यामध्ये काय करावं लागेल माहिती? सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःची लिस्ट प्रिपेअर करावी लागेल, ज्यांच्याबरोबर तुमचं कम्युनिकेशन तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. राईट. आणि हे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करत असताना त्या प्रत्येक व्यक्तीचं जो काही स्वभाव आहे, जो नेचर आहे, त्यानुसार आपल्याला विचार करावा लागेल. राईट. आता उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये काही व्यक्ती आहेत, काही कलिग्स आहेत, तुमचे काही क्लायंट्स आहेत, तुमचे काही कस्टमर आहेत. या प्रत्येक व्यक्तीवर तुम्ही इंटरनल कनेक्ट होऊ शकता. कसं कनेक्ट होऊ शकता? यासाठी एक कन्सेप्ट आहे, व्हाईट लाईट एनर्जी. एक पांढरा प्रकाश. हा प्रकाश कसा आहे आणि यामध्ये मॅजिक आहे, खरोखर मॅजिक. एकदा ही मॅजिक कळाली की तिथून पुढे ते सायन्स होत जातं, सायन्स मध्ये कन्वर्ट होतं. राईट. फार वर्षांपूर्वी मेडिकल
हे एक मॅजिक होतं, मेडिकल सायन्स. परंतु त्यानंतर ते कळायला लागलं की ह्या काही गोष्टी काम करतात आणि हे जर मेडिसिन घेतलं तर तो व्यक्ती क्युअर होतो. अजून एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर फार पूर्वी अ, अलेक्झांडर अब्राहम यांनी एनर्जीवर काम केलं, फ्रिक्वेन्सीवर काम केलं आणि त्यांनी एक रिसर्च केला, ज्याला म्हणतात टेलिफोन, टेलिपॅथी, की इथून आपण कम्युनिकेशन करू शकतो दुसऱ्या व्यक्तीबरोबर. ज्याने टेलिफोनचा रिसर्च केला फार पूर्वी. त्याच्या पूर्वीपर्यंत ते अवघड वाटत होतं की माझा आवाज एका ठिकाणावरून दुसऱ्या दूरवरच्या ठिकाणापर्यंत फोनने मी कसं काय बोलू शकतो किंवा कसं काय पाठवू शकतो. परंतु त्यांनी ते करून दाखवलं. परंतु त्यानंतर जर कोणी ही कन्सेप्ट आणली असेल की असं इन्स्ट्रुमेंट जे तुमच्या खिशात असेल, हातात असेल, आणि ह्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्हिडिओ कॉल पण करू शकाल. व्हिडिओ प्रत्यक्ष, किंवा तुम्ही ह्या ठिकाणी तो व्यक्ती जगाच्या दुसऱ्या टोकाला, भारताच्या दुसऱ्या टोकाला, किंवा ह्या गावातून अजून एक 15, 20, 25 गावा पलीकडे जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल, व्हिडिओ कॉल करायचा असेल, तर ते आता शक्य आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड सायन्स. आता हे सायन्स सिद्ध झालंय. परंतु ज्यावेळेस पहिल्या प्रथम ज्याने कोणी ही संकल्पना मांडली असेल त्याच्यासाठी ते काय होतं? इट इज जस्ट मॅजिक. हे फक्त मॅजिक होती, जादू होती, राईट? त्याच पद्धतीने व्हाईट लाईट एनर्जी, आणि हा फार टाइम टेस्टेड आणि प्रूव्हन प्रयोग आहे. जसं जर तुम्ही स्टेजवर पाहिलं तर एखादा व्यक्ती परफॉर्म करत आहे तर त्याच्यावर बरोबर व्हाईट लाईट फोकस येतो. व्हाईट लाईट फोकस, असा व्हाईट लाईट फोकस तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे. आणि हे सरश्रींनी पण सांगितलेलं आहे, एक पीस मेडिटेशन किंवा पीस प्रेयर 9 वाजून 9 मिनिटांनी जे आपण करतो, त्यामध्ये संपूर्ण विश्व पाहून त्यामध्ये व्हाईट लाईट एनर्जी प्रोजेक्ट करायची आहे, गोल्डन लाईट एमिट करायची आहे. आणि त्यामध्ये जो व्यक्ती तुम्हाला अफेक्टेड आहे, अटॅच्ड आहे, किंवा ज्यामध्ये अफेक्शन आहे, राईट, रिलेशन डेव्हलप करायचं आहे, नातेसंबंध दृढ करायचा आहे, कारण त्याच व्यक्तीबरोबर तुम्हाला काम करायचं आहे. बरोबर, त्याच व्यक्तीबरोबर तुम्हाला एका घरात राहायचं आहे, अ, ज्यांच्याबरोबर दररोज डे टू डे लाईफमध्ये इंटरॅक्शन करायचं आहे, कम्युनिकेशन करायचं आहे, अशा व्यक्तीसाठी प्रेयर करणं फार महत्वाचं आहे, राईट? आणि आपल्या फॅमिलीसाठी. आणि सर्वात महत्वाचा व्यक्ती तुमच्या जीवनात कोण आहे? तुम्ही स्वतः. स्वतःसाठी सुद्धा ही प्रेयर करणं फार गरजेचं आहे. इवन ज्यावेळेस तुम्ही तुमची जर्नी सुरू करता, किंवा प्रवास सुरू करता, ट्रान्सपोर्टेशन सुरू करता, जे पण काही करता, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्ही 1 मिनिटासाठी डोळे बंद करून हे व्हिज्युअलाइज करू शकता आणि स्वतःवर प्रे करू शकता. तुम्ही, तुमचं वाहन, तुमची कार, किंवा ज्या बसने तुम्हाला जायचंय तिथून सुद्धा, की मी माझ्या इच्छित गंतव्य ठिकाणी सुखरूप पोहोचलेलो आहे, राईट? हे जर तुम्ही व्हिज्युअलाइज केलं तर खरोखर चमत्कार होतात. कारण आता तुम्ही प्रोजेक्ट करत आहात व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही प्रोजेक्ट करत आहात. आणि आवर लाईफ, व्हॉट एव्हर हॅपनिंग इन आवर लाईफ, आपल्या जीवनात जे पण काही घडत आहे, दिस इज व्हॉट द रिफ्लेक्शन ऑफ अवर सबकॉन्शियस माइंड. आपल्या अंतर्मनाचं हे प्रोजेक्शन आहे. उदाहरणार्थ काही व्यक्तींना सेल्स क्लोज करायचा आहे, राईट? किंवा काही कस्टमर काय किंवा काही क्लायंट आकर्षित करायचे आहेत, तर लिटरली जे व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत त्या व्यक्तींची जसं तुम्ही नावं लिहायला लागाल तर तुम्ही ती एनर्जी प्रोजेक्ट करत आहात. आणि तिथून पुढे हे ब्रह्मांड आणि युनिवर्स, त्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते कार्य कसं सफल करून घ्यायचं.
पण तोपर्यंत तुम्ही त्याला ऊर्जा देणं आवश्यक आहे. काही गोष्टी, काही घटना किंवा काही इन्सिडेंट हे काही तासात होतील, काही मिनिटात होतील आणि काहींना मॅनिफेस्ट होण्यासाठी काही वेळ लागेल. मे बी एक दिवस लागेल, एक आठवडा लागेल, 6 महिने लागतील जर मोठे प्रोजेक्ट असतील तर. राईट, एखाद्याचं घर किंवा कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर त्यासाठी कदाचित 1 वर्ष पण लागेल. बरोबर. परंतु हे सगळं पेशन्स ठेवून तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचे, परंतु छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, जेणेकरून तुमचा बिलीफ, विश्वास दृढ होत जाईल. तर हे व्हाईट लाईट एनर्जी किंवा व्हाईट लाईट मेडिटेशन काय आहे, की त्या व्यक्तीला ग्लोब, पृथ्वी, एक पृथ्वी पाहिजे आपली ग्लोब. राईट. डोळे बंद केल्यानंतर सगळ्यात आधी एक पृथ्वीचं चित्र पाहायचं किंवा व्हिज्युअलाइज करायचं, व्हिडिओ पाहायचा आणि पृथ्वी आपल्या स्वतःभोवती रोटेट करत आहे. ब्ल्यू कलर. डोळे बंद केल्यानंतर बऱ्याच मूवीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. डोळे बंद केल्यानंतर ती ग्लोब पाहायची आणि त्या ग्लोबवर, त्या पृथ्वीवर ते व्यक्ती पाहायचे. कदाचित ते तुमचं कुटुंब असेल आणि त्यांच्यावर व्हाईट लाईट ऊर्जा शक्ती एनर्जी टाकायची. याला कॉस्मिक मेडिटेशन पण म्हणतात. जो व्यक्ती आजारी आहे, म्हणजे क्रोनिक डिसीज झालेला आहे किंवा आजारी आहे थोडक्यात, इज नॉट फिलिंग वेल, असा जोही कोणी व्यक्ती असेल त्याला इवन तुम्ही बेड सहित पाहू शकता. राईट. परंतु त्या व्यक्तीमध्ये एक ऊर्जा शक्ती, इलेक्ट्रिक करंट सक्रिय होत आहे. जसं विजेचा कडकडाट होतो आणि त्या विजा खाली येतात, तसं ह्या ब्रह्मांड आणि युनिव्हर्स मधून काही एनर्जी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जात आहेत आणि त्या व्यक्तीला ती व्हायब्रेशन जाणवत आहेत. हे कोण प्रोजेक्ट करणार आहे? तुम्ही. कुणासाठी? ज्या व्यक्तीला क्युअर करायचंय त्यासाठी हे काम करतं. हे टाइम टेस्टेड आहे, प्रूव्हन आहे. हा प्रयोग करून पहा. इवन तुमच्या डे टू डे लाईफमध्ये जे तुमचं दररोजचं दैनंदिन कार्यक्षेत्र आहे, त्या कार्यक्षेत्राला तुम्ही व्हिज्युअलाइज करा. डोळे बंद करा, व्हिज्युअलाइज करा, एनर्जी प्रोजेक्ट करा. ते कॉरिडॉर पहा, ते ऑफिस पहा, तिथले व्यक्ती पहा, तिथले जे कुणी बॉसेस आहेत ते पहा, ज्यांच्याबरोबर तुमचं कम्युनिकेशन होत आहे, जो प्रोजेक्ट आहे, जे काही कार्य तुम्हाला दिलेलं आहे ते कार्य पहा आणि सगळं काही स्मूथ, अगदी शांततेने, आनंदाने पार पडत आहे हे जस्ट व्हिज्युअलाइज करा. हे व्हिज्युअलाइज केल्याने तुम्ही दोन गोष्टी करतात. एक तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून तुमचे थॉट्स प्रोजेक्ट करत आहात. प्रोजेक्शन तुम्ही निर्माण करत आहात. नाऊ यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुमच्या मिस्ट्री किंवा नको असलेल्या गोष्टी ज्याचं आपण सतत मनन चिंतन करत राहतो, त्याऐवजी आता काय करायचं आहे? त्याऐवजी आता आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे, प्रोजेक्शन निर्माण करायचं आहे. या संपूर्ण विश्वामध्ये एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. ह्या जगामध्ये इवन सायन्स काय सांगतं, की एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ मॅटर. मॅटर म्हणून ह्या विश्वाला मटेरियलिस्टिक लाईफ म्हणतात. मटेरियलिस्टिक म्हणजे काय? भौतिक जगत. भौतिक, ज्याला स्पर्श करता येतो, जे डोळ्यांनी पाहता येतं, कानांनी जे श्रवण करता येतं, ज्याला टेस्ट आहे किंवा ज्याला स्मेल आहे, सुगंध आहे किंवा चव आहे, रस आहे, या प्रत्येक गोष्टी भौतिक आहेत. भौतिक फिजिक्स म्हणता येईल याला, क्वांटम फिजिक्स, की यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. आणि ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत आता त्या दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या अस्तित्वात नव्हत्या, आता त्या आहेत. काही दिवसानंतर त्या पुन्हा नसणार आहेत. लक्षात येते? हा. हे टाइम बिंग आहे. आणि काही गोष्टी आहेत ज्या पूर्वी पण होत्या, आता पण आहेत आणि नंतर पण राहतील. आता ज्या एनर्जी आहेत, बऱ्याच एनर्जी, बऱ्याच ऊर्जा शक्ती आपण का फील करू शकत नाही?
कारण आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहे, जे आपले सेन्सेस आहे, यांना मर्यादा आहे. उदाहरणार्थ, जर मला कोणी कॉल करत असेल, मोबाईल फोनवर कॉल करत असेल, माझ्या नंबरला डायल करत असेल, फ्रिक्वेन्सी मॅच करत असेल, तर ते रिसीव्ह करण्यासाठी कुणीतरी ट्रान्समिट करतंय, परंतु ते मी रिसीव्ह करण्यासाठी माझ्याकडे काय पाहिजे? रिसिव्हर इन्स्ट्रुमेंट पाहिजे. ते इन्स्ट्रुमेंट माझे इंद्रिय सेन्स नाही करू शकत. त्या फ्रिक्वेन्सीज, त्या तरंग माझे इंद्रिय सेन्स नाही करू शकत. कळालं? विदाउट इन्स्ट्रुमेंट याच्या आतमध्ये एक रिसिव्हर आहे, हा सिग्नल कॅच करणार आणि डिलिव्हर करणार मेसेज. राईट? तसं हे मनुष्य शरीर सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट आहे. मनुष्य शरीर. आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगतो, वी ऑल हॅव बीन गिवन अन इनक्रेडिबल टूल, बॉडी अँड माइंड. शरीर आणि मन, त्यातल्या त्यात मन, माइंड. राईट? मन हे असं एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्या आत असीमित शक्ती आहेत, परंतु त्या ऊर्जा शक्ती चॅनलाइज कराव्या लागतील. त्या ऊर्जा शक्ती फोकस कराव्या लागेल. फोकस हा वर्ड फार महत्वाचा आहे. फोकस, फोकस, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. फोकस. फोकसचा अर्थ काय होतो अजून? फोकसचा अर्थ होतो आपल्या सगळ्या ऊर्जा शक्ती, आपल्या सर्व शक्ती एकत्रित करणे. आणि ज्याही ठिकाणी तुम्ही ते एकत्रित कराल, वेर एव्हर युअर फोकस गोज, एनर्जी फ्लोज. जिथे तुमचा फोकस जातो तिथे ऊर्जा शक्ती फ्लो होते. आता एक हा एक प्रयोग करून पहा. आणि हे ही टेक्निक आहे, पॉवरफुल टेक्निक आहे. जी गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करते, जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये दुःख किंवा वेदना निर्माण करत आहे, त्या इन्सिडेंटला आणि इव्हेंटला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. जसं अग्नी प्रज्वलित झालेला आहे छोटासा, ठिणगी पडलेली आहे, छोटासा अग्नी प्रज्वलित झालेला आहे, एखादी गवताची काडी वाळलेली, तिने पेट घेतलेला आहे. ती किती वेळ चालेल? किती वेळ प्रज्वलित होईल? किती वेळ तिचं ज्वलनशील राहील? तिच्या आतमध्ये क्षमता आहे ज्वलन होण्याची आणि ती झालेली आहे. आग तिथे लागलेली आहे. परंतु 3 मिनिटाच्या वर जोपर्यंत तुम्ही त्याला इंधन म्हणून दुसरं काही देत नाही, तोपर्यंत ती प्रज्वलित, म्हणजे तिचा भडका उडणार नाही. राईट? म्हणजे ती ती मोठं स्वरूप प्राप्त करणार नाही. मग ह्या 3 मिनिटात काय करायचं? या 3 मिनिटात पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलायचे. जर समजा असा व्यक्ती किंवा अशी घटना तुम्हाला आठवत असेल आणि तुम्हाला आता आहत होते, फिलिंग बॅड फिलिंग येते किंवा हृदयात वेदना निर्माण होत आहेत, अशा वेळेस काय करायचं? इमिजिएटली हे सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थॉट्स, बॉडी लँग्वेज हे चेंज करायचंय. राईट? एक तर जागेवरून उभे राहा, इकडे तिकडे पहा. म्हणजे जर काही सूर्योदय असेल, सूर्यास्त असेल, नेचर असेल, पशुपक्षी असतील किंवा घरामध्ये कुणी व्यक्ती असेल, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करा. तो सब्जेक्ट सोडून बरेच व्यक्ती कम्युनिकेशन करा म्हणजे तोच सब्जेक्ट घेतात आणि त्यालाच इलॅबोरेट करतात, वाढवतात. तसं करू नका. 3 मिनिटापेक्षा जास्त एखादा निगेटिव्ह थॉट अस्तित्वात राहू शकत नाही. टाइम टेस्टेड आणि प्रूव्हन. परंतु आपण काय करतो? ठिणगी लागते आणि इंधन पुरवत राहतो. छोटासा अग्नी प्रज्वलित झाला होता, परंतु त्याला मध्ये अजून त्याला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करत राहतो. एक उदाहरण देतो तुम्हाला. जर तुमचं घर किंवा हॉल यामध्ये काही कचरा असेल, तर तुम्ही तो कचरा काढला, एका जागी गोळा केला, कलेक्ट केला. आता तुमचा हॉल स्वच्छ झाला. आता तुमचं घर स्वच्छ झालं आणि तो कचरा तुम्ही त्याची योग्य विल्हेवाट लावली किंवा एका ठिकाणी जमा केला. बरोबर? हे तर झालं घराच्या बाबतीत. परंतु अंतर्मनाच्या बाबतीत मात्र आपण एक्झॅक्टली ऑपोजिट करतो. काय करतो? एखादा व्यक्ती जर
तुम्हाला येऊन हे सांगत असेल, ऐकलंस का तू? तुझ्याविषयी तो व्यक्ती काय बोलत होता? त्यावेळेस आपण सावधान होणं आवश्यक आहे. परंतु तिथे आपण काय करतो? आपण अजून उत्सुकतेने, क्युरिओसिटीने, इन्थुसियाझमने काय म्हणतो? हा, सांग ना मला, तू काय म्हणत होता? काय काय बोलत होता माझ्याविषयी? अच्छा, एवढं बोलला. याचा अर्थ आपण काय करत आहोत? आपल्या शेजाऱ्यांना सांगतोय, तुमच्या घरात काही कचरा आहे का? माझ्या हॉलमध्ये टाका. या या. बरोबर. हे जितकं सिंपल आहे, परंतु आज बहुतांश व्यक्ती हे आचरणात आणत आहेत. त्यामुळे कुठलीही घटना ऐकण्यापूर्वी तीन गोष्टींचं खरोखर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे, की जो व्यक्ती सांगतोय हे खरोखर सत्य आहे का? दुसरी गोष्ट, ती माझ्या कामाची आहे का? आणि त्याच्याने माझ्या जीवनामध्ये खरोखर माझ्या जीवनामध्ये खरोखर काही बदल घडणार आहे का? म्हणजे ती माझ्या कामाची आहे का? जे काही मी ऐकायला चाललोय किंवा जे मी ऐकत आहे, जो व्यक्ती मला काही गोष्टी सांगत आहे, खरोखर इज इट गोइंग टू हेल्प मी? हे मला मदत करणार आहे का? हे सत्य आहे का? हे प्रमाणित आहे का? कोण सांगत आहे? बरोबर. एवढ्या जरी गोष्टी व्हेरीफाय केल्या तरी सुद्धा व्यक्ती आपलं फ्रिक्वेन्सी किंवा जो आनंद आहे हा कमी करण्यापासून वाचेल. लक्षात येतंय? दिस इज व्हॉट द इनक्रेडिबल टूल. जे इन्स्ट्रुमेंट आपण पाहिलं, असंच इन्स्ट्रुमेंट हे मनुष्य शरीर आणि हे मन आहे. परंतु याला आपल्याला फोकस करायचं. जसं मॅग्निफाईंग ग्लास असतो ना, भिंग, असा तुम्ही पेपर, एक कागद उन्हामध्ये ठेवा, काही होणार नाही, तसाच राहील. त्याच्यावर भरपूर ऊन पडू द्या, काही होणार नाही. म्हणजे गरम होईल, परत थंड होईल, उष्णता येईल, परत शीतलता येईल. परंतु त्यामध्ये मॅग्निफाईंग ग्लास घेऊन जा. आता जे तुम्ही भिंग नेलेलं आहे ना, त्याला एका विशिष्ट अंतरावर सेट करा. म्हणजे त्या ऊर्जा शक्ती ज्या एकत्रित येणार आहेत त्या कॉन्सन्ट्रेट होऊन त्या पेपरवर पडतील. विदिन 5 मिनिट्स तो पेपर, कागद ज्वलनशील होईल. म्हणजे तो अग्नी, त्यातून अग्नी प्रगट होईल. का? दिस इज व्हॉट? एनर्जी. ऊर्जा शक्ती ह्या विश्वामध्ये संपूर्ण आहे. मटेरियलिस्टिक लाईफमध्ये, जगामध्ये आपण जगत आहोत मटेरियलिस्टिक लाईफ, भौतिक जगत. आणि ह्या जगतात याचे काही नियम आहेत, रूल्स आहेत, लॉज आहेत. या नियमानुसार हे जीवन पूर्ण होत आहेत. परंतु एक अजून जग आहे, जे डोळ्यांना दिसतं ना, ते फक्त 10% आहे. 90% इनविजिबल आहे, जे अदृश्य आहे, जे दिसत नाही, काम मात्र करतात. उदाहरणार्थ, एक सिंपल क्वेश्चन, एक प्रश्न विचारतो मी, एकदम साधारण. आपल्या सर्वांना प्रकाश माहिती आहे, लाईट. लाईट, प्रकाश, उजेड. आता जर मी तुम्हाला विचारलं, या घरात उजेड कुठं आहे? तर तुम्ही म्हणाल, हा काय, हा सर्वत्र उजेड प्रकाश आहे. परंतु हा प्रकाश दिसतो का? हा प्रश्न स्वतःला पण विचारा. हा प्रकाश खरोखर दिसतो का? प्रकाश दिसत नाही. कोणी म्हणेल, हे काय, प्रकाशामुळे तुम्ही, प्रकाशामुळे, बिकॉज ऑफ लाईट यू कॅन सी मी. प्रकाशामुळे तुम्ही मला पाहतात, मी वस्तूंना पाहत आहे. परंतु मी जर त्यांना कॅच करायला गेलो तर तिथे दुसरी वस्तू आहे, इकडे दुसरी वस्तू आहे. बरोबर. ही वस्तू म्हणजे प्रकाश नाहीये. बिकॉज ऑफ लाईट आय कॅन सी दिस. प्रकाश आहे म्हणून मी हे पाहू शकतो. पण हे इनव्हिजिबल आहे. बरोबर. स्विच ऑन केल्यानंतर एक बल्ब प्रकाशमान होतो. याचा अर्थ काय होतो? त्याच्यातून प्रकाश एमिट होत आहे. पण तो बल्ब म्हणजे प्रकाश नाही. असं जर असतं तर लाईट बंद झाल्यानंतर बल्ब तर तिथंच आहे ना, मग त्याच्यातून प्रकाश यायला पाहिजे ना. नाही येत तसा. आर यू गेटिंग इट?
सो दिस इज व्हॉट इनविजिबल फोर्सेस जे आपल्या आजूबाजूला भौतिक जगतात कार्य करत आहेत त्यांचे स्वतःचे नियम आहेत, प्रकृतीचे काही नियम आहेत. जो व्यक्ती प्रकृती विरुद्ध आचरण करतो प्रकृती त्याला शिक्षा देते, म्हणजे वेदना होतात, प्रकृतीच्या नियमाबाहेर गेला. कळालं? अग्नी, अग्नीचं गुण काय आहे, स्वभाव काय आहे? उष्णता. पाण्याचा स्वभाव काय आहे? शीतलता. हे त्यांचे नियम आहेत. तुम्ही पाण्याला गरम जरी केलं तरी नेहमीसाठी कायमस्वरूपी ते गरम नाही राहणार. त्याचा स्वभाव, मूळ स्वभाव पुन्हा शीतलता आहे. आणि अग्नीला कितीही प्रयत्न केला शीतल करण्याचा होऊ शकत नाही. त्याचा मूळ स्वभाव उष्णताच आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं जे बेसिक नेचर आहे ते काय आहे? जे 5 मनुष्य शरीर आपण पाहिले होते: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ब्लिस, आनंद, हॅपीनेस वेगळी गोष्ट आहे, ब्लिस वेगळी गोष्ट आहे. आणि काल आपण हीच गोष्ट शिकलो की लोक निराश आहेत, पण मी का? मला निराश होण्याची आवश्यकता नाहीये. लोक निराश आहेत म्हणून. पण माझा मूळ स्वभाव काय आहे? आनंदी. आणि तो मला कन्वर्ट करायचा आहे, म्हणजे तो मला माझ्या आतून प्रकट करायचा आहे. आर यू गेटिंग इट? स फिजिक्स मध्ये हा पहिला रूल आहे, मटेरियलिस्टिक लाईफ आहे. आणि क्वांटम फिजिक्स काय सांगतं? एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. हे सगळं ऊर्जा शक्तीपासून निर्माण आहे. एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. आणि ती फ्रिक्वेन्सी निर्माण करण्यासाठी, आकर्षण करण्यासाठी, स्वतःमध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला फ्रिक्वेन्सी निर्माण करावी लागेल. कळालं? आणि अजून एक ऍडिशनल गोष्ट की एनर्जी कॉन्स्टंट आहे. या विश्वामध्ये जेवढी एनर्जी आहे, काल जी तुम्ही मोजली, आज पण तेवढीच आहे, उद्या पण तेवढीच राहणार. एनर्जी कॉन्स्टंट आहे, अगदी कॉन्स्टंट. या संपूर्ण ब्रह्मांडात आणि युनिव्हर्समध्ये एनर्जी कमी जास्त होत नाही. एनर्जी इज कॉन्स्टंट. ऊर्जा शक्ती ही कॉन्स्टंट आहे, म्हणजे एक स्थिर, ज्याला म्हणता येईल स्थिर रेशो आहे. हा, हे कमी जास्त नाही होत. परंतु हीच ऊर्जा एनर्जी कन्वर्ट होत जाते, रूपांतरित होत जाते, बदलत जाते. आणि जशी ती चेंज होत जाईल तिचं नवीन स्वरूप प्रकट होईल. राईट? आता आपण ज्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहोत म्हणून हे मनुष्य शरीर किंवा व्यक्ती आपल्याला दिसतोय, जो पण काही दिसत असेल तो. राईट? लहान बाळ असेल किंवा 15 वर्षाचा एक टीनेजर, 15 ते 20 25 वर्षापर्यंत, त्यानंतर एक प्रौढ युवक, यूथ, त्यानंतर सिनियर सिटीजन, मॅच्युअर्ड पर्सन, सिनियर सिटीजन, वृद्ध व्यक्ती. स्टेप बाय स्टेप बाय स्टेप फ्रिक्वेन्सी चेंज होत आहेत. कळालं? फ्रिक्वेन्सी जशा रिअलाइज होतील तशा गोष्टी जीवनामध्ये घडत जातील. सगळ्यात पहिलं कार्य जर काही करायचं असेल तर ते फ्रिक्वेन्सी चेक करत राहायचं की मी कुठल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होत आहे. जो व्यक्ती फ्रिक्वेन्सीला, योग्य फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होत आहे, योग्य फ्रिक्वेन्सी इमिट करत आहे. कारण फक्त 10% डोळ्यांना दिसतं, ज्याला आपण स्पर्श सेन्स करू शकतो. हे फक्त 10% आहे. 90% ह्या इनविजिबल फोर्सेस आपल्या आजूबाजूला काम करत आहेत. आणि अशा टेक्निक, तुम्हाला माहिती आहे, धनसंपत्ती एखाद्या व्यक्तीला जर कमवायची असेल ना, कष्टांपेक्षा इफर्ट्स जे काही टाकत आहात त्या इफर्ट्स पेक्षा महत्वाचा आधी विचार आहे, फ्रिक्वेन्सी आहे. काही लोक खूप मेहनत करतात पण आउटकम नाही मिळत. कळालं? म्हणजे असं नाही की काय मिळत नाही, दोन गोष्टी मिळतात, एक तर अनुभव मिळतो, एक तर यश मिळतं किंवा अनुभव मिळतो, सक्सेस मिळतं किंवा एक्सपिरियन्स मिळतं. परंतु जर धनसंपत्ती प्राप्त करायची असेल
तर सगळ्यात आधी इथे काम करावं लागेल. आणि इथे काम न करता लोक फक्त स्ट्रॅटेजीवर काम करतात. स्ट्रॅटेजी काम करते, परंतु मॅजिक जर नसेल तर स्ट्रॅटेजी फेल होते. बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. सगळं काही आहे, राईट. दोन पॉलिटिशियन किंवा दोन पार्टीज आहेत. पॉलिटिशियन पार्टीज आहेत दोन. एक जिचं अस्तित्व 70 वर्षापासून होतं, आणि एक जिने गेल्या 15 वर्षात पूर्ण कायापालट करून टाकलं, चेहराच बदलून टाकला पॉलिटिक्सचा, राजकारणाचा. आता मला सांगा, सोर्स त्या व्यक्तीकडे नव्हते का? किंवा संसाधन म्हणता येईल, एनर्जी म्हणता येईल, किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्या त्यावेळेस पण अवेलेबल होत्या. परंतु त्याच्याने परिवर्तन होत नाही. परिवर्तन कशाने होतं? इंटेन्शन आणि व्हिजन. इनविजिबल फोर्सेस ते काम करत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ह्याच गोष्टी आहेत. स्ट्रॅटेजी प्रत्येकाकडे आहे, पण स्ट्रॅटेजी कधी काम करेल? ज्या वेळेस तुम्हाला व्हिजन प्राप्त होईल. व्हिजन निर्माण कधी होईल? ज्या वेळेस तुम्ही अंतर्मुख व्हाल. खरोखर तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही कार्य करत आहात का? राईट. व्हिजन हा एक सेपरेट चॅप्टर आहे, ज्याच्यावर बोलूया. गोलच्या बियॉन्ड व्हिजन आहे. हा गोल, ध्येय म्हणजे व्हिजन नाही. कार घेणं हे काय आहे? हे गोल आहे, हे व्हिजन नाहीये. हे व्हिजन असू शकत नाही. व्हिजन कशाला म्हणतात? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं त्याला व्हिजन म्हणतात. जे माताजी सावित्रीबाई फुले यांनी पाहिलं त्याला व्हिजन म्हणतात. व्हिजन, व्हिजन फार मोठा सब्जेक्ट आहे. याच्यावर आपण पुन्हा एकदा नंतर चर्चा करूया. परंतु इनविजिबल फोर्सेस आपल्या जीवनात काम करत आहे. मी पहिल्या दिवसापासून या गोष्टीवर भर देतोय, इन्सिस्ट करतोय, की आता काहीही असेल परिस्थिती, जे भूतकाळात तुम्ही आहे, लेफ्ट साइडला जो पास्ट टेन्स आहे भूतकाळ, आता जो आहे वर्तमान काळ, आणि येणारा आहे भविष्यकाळ. राईट. वर्तमानातून मग भविष्याकडे. पण हा वर्तमान निर्माण कुठून होईल? हा वर्तमान निर्माण होईल तुमच्या भूतकाळापासून. आता भूतकाळात काल जे झालेलं आहे ना, मागच्या महिन्यात जे झालेले, मागच्या वर्षी जे झालेले, जेवढं तुमच्या स्मरणात आहे. आणि गोष्ट अशी आहे, फॅक्ट अशी आहे, की निगेटिव्ह इन्सिडेंट व्यक्ती कायम स्मरणात ठेवतो. कोणालाही विचारा, स्वतःलाच विचारा पाहिजे तर. वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मेमरी. स्मृतीच्या जगात आपण जगत आहोत. दोनच गोष्टी आहेत इथं, एक गुड मेमरी, एक बॅड मेमरी. तुम्ही प्रत्येक इन्सिडेंट, प्रत्येक घटना हिचं वर्गीकरण करत जाता, बरोबर. हा. तर आता ज्या काही मेमरीज आहेत, ह्या पास्ट मधल्या मेमरी तुमच्या प्रेझेंटला अफेक्ट करतील, आणि प्रेझेंट काय निर्माण करेल? पुन्हा तेच भविष्य निर्माण करेल जे पास्ट मध्ये झालेलं आहे. आर यू गेटिंग इट? म्हणून पहिल्या दिवसापासून ज्या वेळेस मला हे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा हे क्वांटम फिजिक्स किंवा ह्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण झाला, आणि जेव्हा जास्त स्टडी किंवा जे शास्त्रांचं प्रमाण याला मिळालं, त्यावेळेस एकच गोष्ट महत्वाची, फ्रिक्वेन्सी. आता तुम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होत आहात, आणि फ्रिक्वेन्सी कशी ओळखायची तुमची, याच्यावर काम करायचंय आपल्याला. ज्या वेळेस वन टू वन कॉल किंवा डिस्कशन होतो, ज्यामध्ये लाईफ प्लॅन निर्माण होतो, त्यामध्ये तुम्हाला तुमचं जीवन पुस्तकासारखं वाचता येईल, की माझ्या जीवनात आतापर्यंत जे काही झालं, हे होण्याचं कारण काय होतं. म्हणजे जे इव्हेंट्स झाले, इन्सिडेंट झाले, ज्या घटना झाल्या, याच्या पाठीमागं रूट कॉज काय होता, मूळ कारण काय होतं. आणि ज्यावेळेस हे लाईफ कोचिंग होईल, तर सगळ्यात पहिला प्रश्न मी काय विचारतो माहितीये? व्हॉट इज द आउटकम डू यू वॉन्ट? तुम्हाला आउटकम काय पाहिजे? आणि बिलीव्ह मी, ज्यावेळेस मी हा प्रश्न विचारतो ना, लोक मला काय सांगतात माहितीये? आउटकम नाही सांगत.
त्यांच्या जीवनात झालेला भूतकाळ सांगतात, घटना सांगतात, व्यक्ती सांगतात, व्यक्तीचं वर्णन करतात. आणि पुन्हा मला काय सांगावं लागतं, आउटकम काय पाहिजे, आता काय पाहिजे, व्हॉट डू यू वॉन्ट, तुम्हाला डिझायर काय आहे, आत्ता काय हवंय. परंतु हा भूतकाळ इतका स्ट्रॉंग आहे, त्या घटना की त्यांनी घट्ट पकडून धरलेले आहे. आउटकम. आणि हा सायंटिफिक प्रोग्राम आहे, सायंटिफिक, टाइम टेस्टेड आणि प्रूवन. असं नाही की काही ठराविक व्यक्तींवर काम करतो. हा 99.99% काम करतो. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं आउटकम प्रोजेक्ट करावं लागेल. जो व्यक्ती आउटकम अंधारात कुठेतरी चाचपडत बसण्यापेक्षा, फिरत बसण्यापेक्षा, पहिल्यांदा इथे क्लॅरिटी ठेवावी लागेल की खरोखर मी कशासाठी जगतोय, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, माझ्या जीवनाचा पर्पज काय आहे. बरेच व्यक्ती असं बोलतात, मरण येत नाही म्हणून मी जगतोय. चुकीचं आहे. पर्पज, उद्देश ठेवणं फार महत्वाचं आहे जीवनात. 97% लोकांना गोल नाही, पर्पज नाही, व्हिजन तर नाहीच. व्हिजन जे असायला हवं ते पण नाही. परंतु ही क्लॅरिटी मिळू शकते ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर काम कराल, स्वतःची जीवनाची ब्ल्यूप्रिंट निर्माण कराल. गोल इथे बनवतात, ध्येय इथे बनवतात, आपल्याला जे जीवनात अट्रॅक्ट करायचे हे इथं बनवतात. परंतु याला गतिमान करण्यासाठी जी बेसिक गोष्ट आहे, जे इंधन आहे, फ्युएल आहे, त्याला म्हणतात फिलिंग. फिलिंग त्या हृदयात आहेत. कळालं? एक छोटस उदाहरण देतो, मग आपण हे करूया, कन्क्लूड करू. फिलिंग कशाला म्हणतात उदाहरण देतो. बऱ्याच व्यक्तींचा हा गोल आहे की मला काही मुलांना खाऊ घालायचंय, किंवा त्यांची सेवा करायची, किंवा जे काही मुलं आहेत असे ज्यांना अन्न वस्त्र निवारा मिळत नाही, त्यांना मला मदत करायची आहे. बरोबर. काही व्यक्ती आहेत असे ज्यांचे अंतर्मनात इच्छा निर्माण होते. कदाचित तुमच्याही मनात इच्छा निर्माण होत असेल. ज्या वेळेस ट्रॅफिक सिग्नलवर एखादा लहान मूल तुम्ही पाहता, त्यावेळेस अंतर्मनातून येतं की याला काहीतरी मदत करूया, याला काहीतरी बिस्किटचा पुडा देऊया, अशी इच्छा निर्माण होते. परंतु सिग्नल सुटतो, तुम्ही मदत नाही करू शकत, तुम्ही निघून जाता. कळालं? हम्म. गोल आहे, फिलिंग नाहीये. बरोबर. आणि हेच ज्यावेळेस आपल्या घरातील मूल 2 दिवसापासून काही खात नाहीये, त्याला बरं वाटत नाहीये, किंवा आजारी फील आहे, किंवा अस्वस्थ झालेला आहे, आणि त्याने जेवण केलेलं नाहीये, त्यावेळेस त्याच्या प्रती तुमचं फिलिंग काय होईल? तुम्ही सगळं जग, आकाश पाताळ एक कराल, सगळे हॉस्पिटल फिरून याल, जिथे संभाव्य जो जो उपचार असेल तो सर्व द्याल, डॉक्टरांना विनंती कराल की काही करून याला पूर्ववत करा, याला बरं करा. याला फिलिंग म्हणतात. कळालं? फिलिंग मग ऑब्स्टॅकल पाहत नाही, फिलिंग ऑब्स्ट्रॅक्शन पाहत नाही, फिलिंग अडथळे पाहत नाही. असं फिलिंग ज्या वेळेस निर्माण होईल, त्यावेळेस तुम्हाला सांगावं नाही लागणार की पहाटे लवकर उठायला पाहिजे. त्या गोलसाठी, ते ध्येय अचीव करायचे, प्राप्त करायचे, लवकर उठावं सांगावं नाही लागणार. व्यायाम करायचा आहे, सांगावं नाही लागणार, कारण लॉंग टर्म विजन आहे. जे मॅजिकल एक्सरसाइज करायची आहे, म्युझिकल एक्सरसाइज करायची, सांगावं नाही लागणार. व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी तुम्ही ऑलवेज हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट कराल. तुम्ही असे काही करिस्मॅटिक व्यक्ती पाहिले असतील. भारत या राष्ट्राचे माननीय आताचे पंतप्रधान यांचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर सांगावं नाही लागणार. दिवसातून कदाचित 12 तास, 16 तास सुद्धा त्यांचं काम होतं. रात्रीची झोप पण होते, पण पहाटेचा दिवस त्याच वेळेस सुरू होतो, ठराविक वेळेस. कळालं? कारण ते व्यक्ती मोठे आहेत, त्यांचं व्हिजन मोठं आहे. आता प्रश्न हा आहे की तुमचं व्हिजन काय आहे?
आणि हे विजन निर्माण करावं लागेल. काही फक्त 5-50 लाख, 1 करोड किंवा काही करोडोपुरतं मर्यादित नका ठेवू. व्हिजन फार मोठं व्यापक पाहिजे. कळालं? सुरुवात अगदी छोट्या बेबी स्टेपनेच होते, परंतु ती निर्माण करणं आवश्यक आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी रेज करणं. कळालं? आणि या फ्रिक्वेन्सी जागृत करण्यासाठी काय करावं लागेल माहिती? संगत दर्शन आणि श्रवण. संगत कुणाच्या संगतीत आहात? जर ज्याला म्हणतात ना, की काही अशी मुलं आहेत उनाडकी करणारे, यांच्या संगतीत असाल तर तुम्ही कसं काय हायर गोल सेट कराल? जे श्रवण तुम्ही करत आहात, हे शब्द कानांवर काय पडत आहेत त्याच्या अनुसार जीवनामध्ये गती प्राप्त होईल. आणि काय पाहत आहात, दर्शन काय करत आहात? आज हे इन्स्ट्रुमेंट, हे यंत्र असं आहे की जे पदोपदी क्षणोक्षणी डिस्ट्रॅक्शन करेल. ध्येयापासून, ज्याला म्हणतात ना पदच्युत, म्हणजे पाय चाललेत आपल्या, पण ते डिस्ट्रॅक्ट करतील, असे हे इन्स्ट्रुमेंट आणि साधन आहेत. ध्येयापासून वंचित करण्यासाठी. दर्शन काय करत आहात? मोबाईलमध्ये मेसेजेस काय आहेत, व्हिडिओज काय आहेत, जे सेव्ह करून ठेवलेले आहेत बऱ्याच मुलांच्या किंवा व्यक्तींच्या. ह्या यंत्रामुळे ह्या गोष्टी रेडीली अवेलेबल झालेल्या आहेत, परंतु ते डिस्ट्रॅक्शन करतायत, हे समजत नाही. व्हिजन, गोल, व्हिजन पुढचा पार्ट आहे, परंतु गोल, ध्येय आणि फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्या व्यक्तीचं व्हिजन सुद्धा मोठं आहे ना, तो व्यक्ती त्याच्या आहाराकडे कायम लक्ष देईल. तो ते डायव्हर्ट नाही करणार कधीच. काय खायचंय आणि कधी खायचंय वेळेनुसार पण करेल. परंतु रूल्स आणि रेग्युलेशन, इनविजिबल फोर्सेस जे आपल्या आजूबाजूला काम करत आहेत, यांना एक लॉ दुसऱ्या लॉला क्रॉस करत नाही. तुम्ही दोन्ही नियमांचं, म्हणजे ज्याला म्हणतात ना रिस्पेक्ट देऊन, तुम्ही तुमचं गोल अचीव करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी काय करावं लागेल? फ्रिक्वेन्सी रेज कराव्या लागतील. वेल्थ मास्टरी हा एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी रेज होतात. मेहनत खूप केली, रिझल्ट आला नाही, आउटकम आला नाही, आणि जर तुम्हाला तुमचं सध्याची फ्रिक्वेन्सी चेक करायची असेल तर याच्यासाठी 4 पॅरामीटर्स आहेत. हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. हे जर चेक करायचं असेल आउटकम, तर हे चारही क्षेत्र पहा आणि या क्षेत्रात आता तुमची सद्यस्थिती काय आहे. आरोग्याच्या बाबतीत काय आहे? स्वतःला मार्क द्या. 10 पैकी किती गुण द्याल तुम्ही स्वतःला? हा, 7-8 देत असाल तर तुम्ही ऑप्टिमम आहात. दररोज प्राणायाम करणारे व्यक्ती आहात, जॉगिंग करणारे व्यक्ती आहात, स्वतःला मेंटेन ठेवणारे व्यक्ती आहात, नेहमी उत्साही आहात, आनंदी आहात, तेजस्वी आहात, ओजस्वी आहात, आणि शरीराचा प्रत्येक अणुरेणू कण तुम्हाला सांगतो येस, आय एम एनर्जेटिक. हा, 8 मार्क देऊ शकता. पण जर याच्या विपरीत असेल, झोपच लागत नाही, शरीरामध्ये वेदना होतात, भूक लागत नाही, कधी कधी इनडायजेशन होतं, ऍसिडिटी होते, आणि निस्तेज होत चाललेला आहे, उत्साह नाही राहिला, तर तुम्ही ठरवा, 2-3च मार्क मिळतील. हेल्थ, नात्यांमध्ये काय परिस्थिती आहे, 10 पैकी किती मार्क द्याल? करिअरमध्ये किती मार्क द्याल? स्वतःचं मनन चिंतन अवलोकन करणं गरजेचं आहे. आणि धनसंपत्तीसाठी किती मार्क द्याल? अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे? स्वतःला विचारा. खरोखर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त केलेलं आहे का? आणि सगळ्यात आधी आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे? कशाला म्हणतात आर्थिक स्वातंत्र्य? बरेच व्यक्ती काय करतात माहितीये? आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अकाउंटमध्ये जे पैसे ते तसेच राहतील, एक्सपिरियन्स नाही करत. मग त्या पैशाचा एक्सपिरियन्स कोण करतं? बँक करते. कळालं? याला पण फायनान्शियल फ्रीडम नाही म्हणत, आर्थिक स्वातंत्र्य नाही म्हणत. राईट? ओके. तर इथे आपण स्टॉप करूया. उद्या पुन्हा